ज्या वेळेला माननीय नरेंद्र मोदींनी ही दिलं, त्यांचं तुम्ही जर युट्यूबवर गेलात आणि त्यांचं भाषण ऐकलं तर मराठीमध्ये त्यांनी ते 20 मिनिटाचं भाषण त्यांनी अतिशय सुंदर आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी दिलेलं आहे. ते जरूर ऐका. हा भाषेचा दर्जा आपल्याला मिळाल्यानंतर शेवटचा भाग मी आपल्याला सांगतो की ही भाषा आपल्याला मिळाल्यामुळे आता आपल्याला असं म्हणतात की भाषा टिकेल कोणती, भाषा कशामुळे टिकू शकते किंवा भाषेला आयुष्य किती असतं, तर त्याचं संशोधन करताना एका इंग्रज लेखकाने लिहिलेलं आहे की जी भाषा तुम्हाला रोजगार देते, जी भाषा तुम्हाला रोजीरोटी देते, तीच भाषा टिकते. बरोबर आहे ना? तर मग आम्हाला मराठी जर टिकवायची असेल तर मराठीतून रोजगार निर्माण झाला पाहिजे.